नमस्कार. देवमाजावरती स्वागत आहे. आज आपल्याबरोबर श्री उद्धव जोशी गुरुजी आहेत आणि काही कारणास्तव वसंतगडला जो दत्त जयंतीचा कार्यक्रम झाला होता त्याच्यानंतर ते पुण्याला येऊ शकले नव्हते, तर आज तो आम्ही एपिसोड रेकॉर्ड करत आहोत. नमस्कार गुरुजी. नमस्कार. सन 1978 साली परमपूज्य सद्गुरू श्री रामचंद्र जोशी महाराज यांनी श्री दत्त जयंती व भगवान श्री श्रीधर स्वामी जयंतीचा उत्सव वसंतगड क्षेत्री सुरू केला. श्रीधर स्वामीजी हे रामचंद्र स्वामी महाराजांचे गुरु, पण पहिला उत्सव हा वसंतगड क्षेत्री सुरू झाल्यानंतर या उत्सवाचे नियम त्यांनी ठरवले. पहिला उत्सवाचा नियम जो होता तो दत्त जयंतीची भिक्षा. आजूबाजूच्या गावांमधून जय जय रघुवीर समर्थ आणि मनाचे श्लोक म्हणत ही दीक्षा गोळा केली जायची आणि या भिक्षेमधून जे काय धान्य प्राप्त होतं त्या धान्यातून हा दत्त जयंती उत्सव आणि वर्षभरातले इतर उत्सव सुद्धा साजरे होतात. सन 1986 साली पारे येथील श्री भगवान मारुती साळुंखे हे शिष्य महाराजांच्याकडे आले आणि त्यावेळेला दत्त जयंती होती. दोघे उभयता आले. त्यांना 3 कन्या होत्या. पहिली मुलगी उपवर झाली होती, लग्नाला योग्य झाली होती. दुसरी तिच्या खालोखालच होती आणि तिसरी त्या पद्धतीनंच होती. अशा 3 मुली त्यांना होत्या आणि त्यांची इच्छा होती की त्यांना मुलगा व्हावा. आणि त्यांना कोणीतरी भक्तांनी सांगितलं की तुम्ही वसंतगडला जा, तिथे रामचंद्र स्वामी महाराज आहेत, त्यांचं तुम्ही दर्शन घ्या, त्यांच्या आशीर्वादातून कदाचित तुम्हाला पुत्ररत्नाची प्राप्ती होऊ शकते. परंतु ते म्हटले की आमच्या आता मंडळींचा मासिक धर्म सुद्धा गेलेला आहे. तर ते म्हटले सगळं तुमचं ठीक आहे, परंतु हे दत्त देवस्थान आहे आणि तुम्ही तिथं जाल तर सद्गुरूंचे आशीर्वाद तुम्हाला मिळतील आणि तुमचा उद्धार होईल. त्याप्रमाणे ते दोघे उभयता वसंतगडला आले आणि आल्यानंतर त्या ठिकाणी दत्त जयंतीचे पूजा चालू होती. त्यांनी पूजा पाहिली. सद्गुरूंच्या पायाची पूजा, त्यावेळी पाद्यपूजा होत असे. पाद्यपूजा झाल्यानंतर जन्मोत्सव झाला आणि जन्मोत्सव झाल्यानंतर त्यांनी दोघांनी उभयतांनी दर्शन घेतलं आणि दर्शन घेतल्यानंतर महाराजांनी त्यांच्या मंडळीच्या ओटीमध्ये श्रीफळ दिलं आणि त्यांना सांगितलं की पुढच्या दत्त जयंतीला येताना तुम्ही बाळाला घेऊन या. त्यांनी सुद्धा जे श्रीफळ प्राप्त झालं ते घरी घेऊन गेले आणि दोघांनी ते श्रीफळ खाल्लं आणि कर्मधर्म संयोगानं सद्गुरूंचे आशीर्वाद त्यांना प्राप्त झाले. त्यांच्या मंडळींना मासिक धर्म आला आणि लगेचच दुसऱ्या महिन्यामध्ये तिला गर्भधारणा झाली आणि 9 महिने 9 दिवस पूर्ण झाल्यानंतर त्यांना पुत्ररत्नाचा लाभ झाला. तो मुलगा साधारणतः 1 महिन्याचा असताना त्याला पुढच्या दत्त जयंतीला महाराजांच्या चरणी ते घेऊन आले. त्याचं नाव संदीप ठेवलं. आता तो मुलगा खूप मोठा आहे आणि त्याच व्यक्तीला सद्गुरूंनी दत्ताची मूर्ती प्रदान केलेली आहे. आता ही दत्तमूर्ती सुद्धा ज्या पद्धतीनं तयार झाली हा फार विलक्षण योग आहे. महाराज हे प्रत्यक्ष दत्तच आहे असं मी सांगत होते. मीच ब्रह्मा आहे, मीच विष्णू आहे, अरे शिव ही मीच आहे, मीच दत्त आहे असे त्यांनी सांगितलेलं आहे. दिगंबर अवस्थेमध्ये स्वतः सगळे वस्त्र सोडली, सोहळं नेसलं. त्या व्यक्तीला सुद्धा दिगंबर अवस्थेमध्ये त्यांनी उभं केलं आणि पाठीमधून असं वरती ढकलत ढकलत त्यांनी डोक्यामधून या ठिकाणून एक मूर्ती बाहेर काढली. ज्यावेळी बाहेर काढले त्यावेळेला ते पातळ द्रव्य होतं, परंतु हातामध्ये आल्यानंतर त्यांच्या त्या हाताचा स्पर्श झाल्यानंतर त्याचं मूर्तीमध्ये रूपांतर झालं आणि ती मूर्ती जी होती अगदी पांढरी शुभ्र मूर्ती अशी एवढ्या आकाराची दत्तमूर्ती आहे. त्या व्यक्तीला ती मूर्ती प्रदान केली आणि सांगितलं की तू प्रत्येक दत्त जयंतीला येताना या मूर्तीला पालखीत घालून या ठिकाणी उत्सवाला घेऊन येत जा. जसजशी तुझी भक्ती होईल तसतसे याच्यामध्ये सुवर्ण उतरेल. आणि काय आश्चर्य की हे मूर्ती 1 वर्षाच्या आतमध्ये पूर्णपणे सोनेरी झालेली आहे, सोन्याची झालेली आहे आणि ती मूर्ती प्रत्येक वर्षी दत्त जयंतीला येत असते. आता ही जी पालखी आहे त्यांचा व्यवसाय कोइंबतूर येथे आहे. आता मारुती भगवान साळुंखे हे देहानं राहिलेले नाहीत, गेल्या वर्षीच त्यांचं देहावसान झालेलं आहे. तर त्यांचा मुलगा संदीप तो ही पालखी घेऊन येत असतो आणि या पालखीची भेट सद्गुरूंच्या पालखीशी होत असते. हा सुद्धा अतिशय नयनरम्य असा सोहळा असतो. दत्त जयंतीच्या
पहिल्या दिवशी आदल्या दिवशी पालख्यांचं आगमन होतं. त्यावेळेस सद्गुरूंची पालखी म्हणजे श्रीधर स्वामींची पालखी आणि दत्त पालखी या दोन्हीची भेट वसंतगडच्या सीमेवरती होते. आणि ही भेट झाल्यानंतर दोन्ही पालख्या एकमेकांना श्रीफळ आणि हार अर्पण करतात, भेटी होतात. आणि भेटी झाल्यानंतर मग ही पालखी वाजत गाजत आपल्या उत्सव मंडपामध्ये येत असते. उत्सव मंडपामध्ये आल्यानंतर दोन्ही पालख्यांना औक्षण केलं जातं आणि पालख्या सर्वांच्या दर्शनासाठी ठेवल्या जातात उत्सव मंडपामध्ये. रात्री कीर्तन किंवा प्रवचन सेवा असते. दुसऱ्या दिवशी सकाळी दत्त जन्मोत्सव असतो. हा अतिशय महत्त्वाचा सोहळा असतो. सकाळी प्रथम धर्मध्वज स्तंभाचे पूजन होते. हा धर्मध्वज स्तंभ जो आहे हा महाराजांनी स्थापन केलेला आहे आणि त्या ठिकाणी श्रीधर स्वामींच्या मूर्तीची आणि पादुकांची स्थापना केलेली आहे. त्याची पूजा झाल्यानंतर आतमध्ये सद्गुरूंच्या पादुकांची अग्रपूजा होते. सद्गुरूंच्या आणि दत्ताच्या मूर्तीस अभिषेक होतो. त्या ठिकाणी अथर्वशीर्ष, पुरुष सूक्त, विष्णू सूक्त, श्री सूक्त, लक्ष्मी सूक्त, रुद्र, महिन्म असे अभिषेक त्या ठिकाणी संपन्न होतात. आणि हे अभिषेक झाल्यानंतर गुरुमाता श्रीमती प्रेमलता जोशी यांच्या पायाची पाद्यपूजा त्या ठिकाणी घडते आणि त्यानंतर उत्सवाला त्या दिवशीच्या सुरुवात होते. सकाळी बरोबर महानैवेद्य जो आहे हा सोहळ्यामधून 11:35 अर्पण केला जातो. ही वेळ सुद्धा महाराजांनी सांगितलेली आहे, त्यामुळे त्या वेळेलाच अर्पण केला जातो. आणि हा संपूर्ण महानैवेद्य जो आहे तो दत्तजयंतीचा महाप्रसाद बनवला जातो. त्या महाप्रसादामध्ये एकत्र केला जातो आणि तो प्रसाद जो आहे तो सर्व भक्तांना दिला जातो. दुपारी भक्तिसंगीताचा गायनाचा कार्यक्रम होतो, प्रवचन सेवा होते आणि सायंकाळी उत्सव मंडपामध्ये उत्सव मूर्तीला कल्पोक्त अभिषेक होतो. सद्गुरूंच्या पादुकांना अभिषेक होतो त्या ठिकाणी आणि या पादुका आणि दत्तमूर्ती जी आहे ही पाळण्यात ठेवली जाते. आता हा दत्त जो आहे हा खऱ्या अर्थानं दत्त म्हणजे काय आपण म्हणतो दत्त दिगंबर अवधूत दिगंबर दत्तात्रेय गुरु तुम्हीच ना, असे गाणं आहे त्यांच्यावर. हे अवधूत आहेत, हे दिगंबर आहेत. म्हणजे काय, दिग म्हणजे 10 आणि अंबर म्हणजे आकाश. हे आकाश, हे 10 दिशा ज्या आहेत ज्याने पांघरलेले आहेत, या पांघरलेल्या अशा अवस्थेत जो आहे तो दिगंबर. आणि दत्त जो आहे हा निर्गुण निराकार आहे, सत्व रज तम या गुणांनी युक्त असा तो आहे. आणि त्याचं खरं रूप जे आहे हे त्या पाळण्यामध्ये घातलेलं आहे. आणि असं रूप जे पाहायला या वेळेला माझे काका श्री विनायक जोशी यांना सुद्धा प्रत्यक्ष बाळरूपामध्ये दत्तदर्शन आणि श्रीधर स्वामींचं दर्शन यावेळी घडलेलं होतं. आत्मबोध हा दत्त जन्मला, आनंद मनी जाहला, सत्व रज तमयुक्त दत्त पाळण्यात घातला असं म्हटलं जातं. ज्यावेळेला आपल्याला आत्मबोध होतो त्यावेळेला आपण काय होतो, विश्वाकार होतो. आणि हे विश्वाकार होणं म्हणजेच दत्तरूप आहे. तर हे जे रूप आहे हे रूप आपण काय करत असतो तर पाळण्यामध्ये त्यावेळेला घालत असतो. आणि त्यावेळेला त्या दत्तरूपाची बालस्वरूपामध्ये आपण काय करत असतो तर जन्मोत्सव संपन्न करत असतो. यावेळेला सद्गुरूंचे शिष्य सगळे जे आहेत ते अगदी आवेशानं नृत्य करत असतात आणि दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा जयघोष करत जन्मोत्सव संपन्न होत असतो. भगवान श्री श्रीधर स्वामींचा जन्मोत्सव जो आहे तो 5:43 झालेला आहे. आणि भगवान दत्तात्रेयांचा जो जन्म आहे तो बरोबर 5:55 आहे. या दोन्ही वेळा श्रीधर स्वामींनी स्वतः संचारातून दिलेल्या आहेत. त्यामुळे याच वेळेला वसंतगडला जन्मोत्सव संपन्न होत असतो. यावेळच्या दत्त जयंतीच्या आधी एका सत्संगाच्या वेळेला गुरुचरित्राचं महात्म्य जे होतं ते विशद केलेलं होतं. आणि त्यावेळी ज्या ज्या भक्तांनी शिष्यांनी हे ऐकलं त्यांच्या मनामध्ये अशी स्फूर्ती निर्माण झाली की आपण सुद्धा हे गुरुचरित्र पारायण करावं. याप्रमाणे यावर्षी दत्तजयंतीच्या आधी 8 शिष्यांनी आपल्या गुरुचरित्राचं पारायण केलं आणि त्यांचाही त्या ठिकाणी आपण सत्कार केलेला होता. त्यांना आशीर्वाद शाल आणि श्रीफळरूपी आशीर्वाद त्यांना प्रदान केलेले होते. आपल्या शिष्यमंडळींची काही गुणी मुलं आहेत की ज्यांना शाळामध्ये विशेष गुणवत्ता प्राप्त आहे आणि त्यांना पारितोषिकं प्राप्त झालेली आहेत. अशाही गुणवंत
शिष्यमंडळींच्या मुलांचा आपण त्या ठिकाणी पुरस्कार देऊन त्यावेळी तिथं त्यांचा सत्कार केलेला होता. तर अशा रीतीने हा दत्तजन्मोत्सव संपन्न झाला. आजूबाजूतल्या पंचक्रोशीतील सर्व भक्त मंडळींनी त्या ठिकाणी दत्तप्रसाद जो होता महाप्रसाद त्याचा आस्वाद घेतला, लाभ घेतला. महाराजांचे शिष्य विविध राज्यांमध्ये आहेत. आंध्र प्रदेशमध्ये टी रवी बाबू म्हणून आहेत, त्यांना ध्वजनिधीचा मान त्यांनी दिलेला आहे. तर प्रत्येक वर्षी दत्त जयंती आणि दसरा या दिवशी ते ध्वज तयार करून तिकडून पाठवत असतात. आपल्या ध्वजावरती सुद्धा प्रणतो अस्मी गुरुमया आणि वरम एकम गुरुपदम अशी 2 वाक्य रेखाटलेली आहेत. प्रणतो अस्मी गुरुमया हे जे आहे ते आपलं बोधवाक्य आहे आणि वरम एकम गुरुपदम हे आपलं ब्रीदवाक्य आहे. धर्मपीठाची 2 ब्रीदवाक्य आहेत. अशा रीतीने हा ध्वज सुद्धा या ठिकाणी येत असतो आणि अत्यंत आनंदाने हा सोहळा जो आहे तो संपन्न झाला. उत्सवाची सांगता जी आहे ती रविवारी 15 डिसेंबर रोजी झाली. यावेळी या आद्यपीठाचे जे मानकरी आहेत, पालखीचा पुढचा खांदा, पाठीमागचा खांदा, ध्वजाचे मानकरी, अब्दागिरीचे मानकरी, चौरी ढाळणारे जे मानकरी, ज्यांना स्थाणुस्वरूप प्रदान केलेले आहेत त्यांचे मान, ज्यांना सायुज्य माळकरी म्हणून रुद्राक्षाची मालिका प्रदान केले आहेत त्यांचे मान, ज्यांना पौराहित्याचा मान दिलेला तो मान, ज्यांना उत्सव मूर्ती अर्पण केले तो मुख्य म्हणजे दत्तमूर्तीचा उत्सवाचा मान, असे हे मानकरी असतात. असे एकंदरीत 37 मान त्या ठिकाणी वितरित केले जातात आणि ते मान वितरित केल्यानंतर महाप्रसाद असतो. म्हणजे हे खऱ्या अर्थानं श्रमपरिहार, कारण 15 ते 20 दिवस आधी सगळे शिष्यमंडळी आपले या उत्सवाच्या कार्यामध्ये गुंतलेली असतात. तर सद्गुरुपीठातर्फे त्यांना सगळ्यांना महाप्रसाद केला जातो आणि श्रमपरिहार होतो. त्यानंतर दोन्ही पालख्या ज्या आहेत त्या संपूर्ण प्रांगणामध्ये खांद्यावरून फिरवल्या जातात आणि नंतर पालख्यांचं प्रस्थान होतं. अशा पद्धतीनं हा कार्यक्रम सोहळा यावर्षी वसंतगड क्षेत्री संपन्न झालेला आहे. याचे व्हिडिओग्राफ्स किंवा फोटोग्राफ्स सुद्धा देव माझा या चॅनेलवरून आपणा सर्वांना पाहण्यास मिळतील. अशा पद्धतीचे विविध उपक्रम प्रत्येक वर्षी या ठिकाणी घडत असतात. आपण सर्वांनी जे हा व्हिडिओ पाहतील त्यांनी सर्वांनी वसंतगड क्षेत्री येऊन या क्षेत्रीचं दर्शन घ्यावं, सद्गुरूंच्या समाधीचं दर्शन घ्यावं त्या ठिकाणी आणि कृपाशीर्वाद प्राप्त करून घ्यावेत असं सर्वांना मी आवाहन करतो. जय जय रघुवीर समर्थ. श्री क्षेत्र वसंतगड रामचंद्र स्वामी महाराज समाधी मंदिर या परिसरामध्ये आज संपन्न होत आहे. हे धर्मपीठ सुरू करताना महाराजांना ज्या पद्धतीने आदेश आलेले होते, हे नाथ संप्रदायाचं 16वं पीठ वसंतगड क्षेत्री ज्यावेळी उदयाला आलं, आद्यशक्तीने त्यावेळी सांगितलं होतं की हे जे गाव आहे हे 2 अर्धचंद्राच्या खाईत वसलेलं गाव आहे आणि या गावाचा उद्धार होण्यासाठी या ठिकाणी शिवाची अर्चना होणं अतिशय गरजेचं आहे, आवश्यक आहे. आणि त्यासाठी हे नाथ संप्रदायाचं 16वं पीठ या ठिकाणी उदयाला आलेलं आहे. 1978ला महाराजांनी प्रथम जो उत्सव सुरू केला तो हा दत्त जयंती उत्सव होता. महाराजांचे गुरु भगवान श्रीधर स्वामी महाराज जे समर्थ रामदास स्वामींचे पण शिष्य आहेत आणि नाथ संप्रदायाचे 15वे आसनाधिकारी म्हणून त्यांचा संचार महाराजांना होता. महाराजांनी त्यांचं संपूर्ण आयुष्य जे आहे ते अध्यात्म कार्यासाठी आणि समाज कार्यासाठी व्यतीत केलेलं होतं. आदिदैविक, आदिभौतिक, आध्यात्मिक अशा 23 तापातून जनांना मुक्त करून त्यांना खऱ्या अर्थानं परमार्थ काय आहे, अध्यात्म म्हणजे काय हे त्यांना शिकवलं या ठिकाणी आणि त्यांचा उद्धार करण्याचं केंद्र या ठिकाणी त्यांनी बनवलेलं आहे. आज या घटनेला 46 वर्ष पूर्ण होत आहेत आणि प्रत्येक वर्षी आपण या आद्यपीठावरती धर्मपीठावरती वेगवेगळे उपक्रम करत असतो. विविध क्षेत्रातील भक्त मंडळी, शिष्यमंडळी याच्यामध्ये आपापलं योगदान करत असतात आणि या सर्वांच्या योगदानामधून हे संपूर्ण उत्सव या ठिकाणी संपन्न होत असतात. हा दत्तजयंतीचा उत्सव सुद्धा आपण आजूबाजूच्या 11 गावांमध्ये आणि पुण्याला भिक्षा मागून आपण या ठिकाणी संपन्न करत असतो. पुण्याला सुद्धा यावर्षी आम्ही 7 ठिकाणी भिक्षा मागितलेली आहे
आणि त्याच्यातून जे काय धान्य किंवा भिक्षान्न मिळालेलं आहे ते या ठिकाणी आपण महाप्रसादासाठी आणलेलं आहे आणि त्याच्यातून महाप्रसाद या ठिकाणी घडत आहे। या ठिकाणी ज्या ज्या शिष्यमंडळींनी काही सेवा अर्पण केलेली आहे ते सर्वांची सेवा या ठिकाणी रुजू झालेली आहे असं मी त्यांना आता या ठिकाणी आश्वासित करतो। तुमची सेवा अतिशय अमूल्य आहे। या ठिकाणी अनेक भक्त येतात आणि ते जी तुम्ही सेवा अर्पण केली त्या सेवेचा लाभ त्यांना होत असतो। याच्यातून पुण्यार्थ जो आहे तो बहुगुणित तुम्हाला प्राप्त होत असतो। तुम्हा सर्वांच्यावरती सद्गुरु कृपा सदैव अखंड राहो असे तुम्हाला मी या ठिकाणी शुभाशीर्वाद देत आहे। आत्ताच काही वेळापूर्वी मला सांगली येथील श्री वसंत छत्रे काका यांचा एक फोन आला होता। आपल्यामधल्या काही लोकांना माहिती असतील ते आध्यात्मिक अधिकारी आहेत। तर त्यांनी मला सांगितलं की यावेळी फोन करण्याचं कारण म्हणजे आत्ताच तुम्ही आणि महाराज दोघेही फेटे नेसून माझ्या इथं आला होता आणि मला सुद्धा फेटा तुम्ही नेसवला असं त्यांनी सांगितलं आणि त्यांना आशीर्वाद मिळालेला होता। तर हे कार्य कुठं कुठं सूक्ष्मामध्ये चाललेलं असतं हे तुम्ही विचार करू शकता। आजही आपल्या ठिकाणी या ठिकाणी जे सगळे आहेत भक्त मंडळी शिष्यमंडळी यांनाही वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या अनुभूती येत आहेत आणि ज्या काही प्रत्यक्ष अनुभूती असतात ह्या प्रत्येकाला माहिती आहे। आपल्याला या ठिकाणी कोणतं मार्केटिंग करायचं नाहीये, परंतु सद्गुरूंची जे कृपाशीर्वाद तुम्हाला प्राप्त होत आहेत आपलं शिष्य म्हणून एक कर्तव्य आहे की आपण सद्गुरूंचा प्रचार आणि प्रसार आपण जाणीवेने केला पाहिजे। हे धर्मकार्य जे सद्गुरूंनी उभा केलेलं आहे हे आपण दिगंतराच्या पलीकडे पोहोचवण्याचं कार्य जे आहे ते आपल्या हातामध्ये त्यांनी सोपवून पुढे गेलेले आहे। ते सदैव आपल्या पाठीशी आहेत। ते आता विश्वाकार झालेले आहेत। आपण एक पाऊल टाकलं की ते 10 पाऊल आपल्यासाठी टाकतील असं त्यांचं अभिवचन आहे आणि त्यामुळे आपण सर्वांनी या ठिकाणी आपला जो काही खारीचा वाटा आहे हा या ठिकाणी द्यावा या धर्मपीठासाठी आणि लवकरात लवकर या ठिकाणी मोठं मंदिर उभं राहावं अशी माझी इच्छा आहे। आपल्या सर्वांचीच ती इच्छा आहे, किंबहुना सद्गुरूंची सुद्धा तीच इच्छा आहे। तर पुढच्या दत्त जयंतीपर्यंत माझी अशी सर्वांना आवाहन आहे आपण सगळ्यांनी एकत्र येऊन हे मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी योगदान द्यावं आणि या ठिकाणी सद्गुरूंचं समाधी मंदिर खूप चांगल्या पद्धतीनं आपण बांधूयात। सद्गुरूंनी जे काय पूर्वी ते असताना घर बांधलेलं होतं तेच छप्पर आजही त्यांच्या डोक्यावरती आहे। आपण सगळेजण फ्लॅटच्या घरामध्ये राहतो आहोत। आता आपलं कर्तव्य आहे की आपण सुद्धा सद्गुरूंच्या डोक्यावरती छत्र त्यांचं जे आहे ते व्यवस्थित केलं पाहिजे। या ठिकाणी मंदिर आपण बांधलं पाहिजे आणि आपण सर्वांनी मिळून या ठिकाणी असा संकल्प करूया की पुढच्या दत्त जयंतीपर्यंत आपण सद्गुरूंचं समाधी मंदिर या ठिकाणी बांधूयात। स्टेप बाय स्टेप आपण या ठिकाणी डेव्हलपमेंट्स करूच, परंतु मुख्य कार्य जे आपलं काय असेल तर या ठिकाणी सद्गुरू समाधी मंदिर होणं हे आपल्यासाठी अतिशय आवश्यक आहे। दत्त जयंतीची वेळ आता जवळ येत चाललेली आहे। पंचक्रोशीतील सर्व भाविक भक्तांना मी विनंती करतो त्यांनी कृपया उत्सव मंडपामध्ये यायचं आहे। वाजंत्री जवळ असतील तर त्यांनी सुद्धा जवळ यायचं आहे। मी तुमचा अजून फक्त 5 मिनिट वेळ घेणार आहे। त्यानंतर आपले जे आद्यपीठाचे शिष्यगण आहेत हे या ठिकाणी सद्गुरूंचा जयघोष करतील, दत्त दिगंबरांचा जयघोष करतील आणि त्या जयघोषामध्ये तुम्हाला जे 2 पुष्प दिलेले आहेत त्याचे 2 भाग करायचे आहेत। बरोबर 5:33 पहिली पुष्पवृष्टी जी होईल ती भगवान श्रीधर स्वामींचा जन्मोत्सव होईल आणि नंतर 5:55 जी होईल त्यावेळी भगवान दत्तात्रेयांचा जन्मोत्सव होईल। तर अशा पद्धतीने आपण या ठिकाणी जन्मोत्सव संपन्न करणार आहोत। आत्ताच तुम्हाला सांगितलं की गुरुचरित्राचे पारायण आपल्या बऱ्याचशा शिष्यमंडळी केलेलं आहे आणि पुढेही ही घटना चालू ठेवणार आहोत। हे गुरुचरित्र का म्हणायचं का पारायण करायचं हे मी सांगितलेलं आहे। अतिशय सोप्या शब्दामध्ये ह्या सगळ्या गुरुचरित्राचा सारांश जर सांगायचं म्हटला तर 3 वाक्यामध्ये सांगता येतो। गुरुचरित्र का करायचं तर आपल्यामध्ये गुरु भक्ती जी आहे ही दृढ व्हावी, गुरु कळावा म्हणून। गुरु कळाल्यानंतर त्याच्या प्रती समर्पण हा सर्वात मोठा भाग आहे। आपण सर्व अर्पण करतो पण स्व अर्पण करत नाहीये। तर सर्वस्व अर्पण केलं पाहिजे। सर्वस्व म्हणजे काय? स्व अर्पण केलं पाहिजे। तुमचे धन किंवा वित्त गुरुंना अपेक्षित नाहीये। तुम्हाला अपेक्षित काय असेल तर तुमचं स्वत्व जे आहे आपला अहंकार जो आहे तो आपण त्या ठिकाणी सद्गुरूंच्या पायावरती अर्पण केला पाहिजे, म्हणजे सर्वस्व अर्पण केल्यासारखं आहे। आणि तिसरी गोष्ट आहे ती परमात्म्याची भेट। ज्यावेळी तुम्ही सर्वस्व अर्पण करता, ज्यावेळी समर्पित होता त्यावेळी तुम्हाला सद्गुरूची भेट होती। हा गुरुचरित्राचा सारांश तुम्हाला मी सांगितलेला आहे।
आबालवृद्धांनी हे करावं, विद्यार्थ्यांनी करावं, तरुणांनी करावं, स्त्री पुरुष वृद्ध सर्वांनी हे गुरुचरित्राचं पठण करावं, पारायण करावं. कारण याचा पुण्यार्थ फार मोठा आहे. हा प्रासादिक ग्रंथ आहे. हा प्रासादिक ग्रंथ असल्यामुळं जो जो याचं पारायण करेल त्या भक्ताला, शिष्याला निश्चित आणि निश्चित त्याच्या अनुभूती प्राप्त होतील. याचबरोबर आपण महाराजांच्या आशीर्वादातून प्राप्त झालेलं श्रीसूक्त, 1 कोटी श्रीसूक्ताचा संकल्प जो होता तो आता अलीकडच्याच काळात पूर्ण केलेला आहे. आणि त्यानंतरही आपण आता सध्या ऑनलाईन श्रीसूक्त पठणाचा कार्यक्रम चालू ठेवलेला आहे. दिनांक 18 जानेवारी रोजी पुण्यनगरीमध्ये सोनल हॉल या ठिकाणी पूर्णाहुतीचा कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे. जे जे या श्रीसूक्तामध्ये सहभागी झालेले होते त्या सर्वांनी या श्रीसूक्ताच्या पूर्णाहुतीसाठी निश्चित येणे आहे त्यांना. परंतु त्या व्यतिरिक्त आपले जे काही बाकी भक्त असतील, शिष्य असतील, ज्यांना पूर्वी यायला जमलेलं नव्हतं परंतु त्यांची यायची आता इच्छा आहे, त्यांना सुद्धा याचं हे आग्रहाचं निमंत्रण आहे. त्यांनी सुद्धा या कार्यक्रमामध्ये त्या ठिकाणी यावं आणि सद्गुरू कृपेचा लाभ घ्यावा. जे जे 5 ऑक्टोबरच्या कार्यक्रमामध्ये आलेले होते त्या सर्वांनी अनुभूती घेतलेल्या आहेत की त्या ठिकाणी फक्त पृथ्वीवरचीच नाही तर पृथ्वीच्या बाहेरील सुद्धा दैवत त्या ठिकाणी आशीर्वाद देण्यासाठी नव्हे, प्रत्यक्ष त्या श्रीसूक्त पठणामध्ये सहभागी होण्यासाठी आलेली होती. आणि अशी दिव्य ऊर्जा त्या ठिकाणी तयार झालेली होती. आणि आता खऱ्या अर्थाने त्याची पूर्णाहुतीची वेळ आलेली आहे. आणि पूर्णाहुती दिनांक 18 जानेवारी रोजी होणार आहे. तर मी सर्वांना आवाहन करतो, आपण या कार्यक्रमामध्ये सुद्धा तन मन धनाने सहभागी व्हावं आणि सद्गुरू कृपा प्राप्त करून घ्यावी. मी तुमचा जास्त वेळ घेत नाहीये. यानंतर लगेचच आता दत्त दिगंबरांचा जयघोष सुरू होईल आणि बरोबर 5 वाजून 43 मिनिटांनी 5:43ला भगवान श्रीधर स्वामींचा जन्मोत्सव होईल आणि लगेचच दत्तात्रेयांचा जन्मोत्सव होईल. जय जय रघुवीर समर्थ. अध्यात्मावर अशीच माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला सबस्क्राईब करा